जय मल्हार, जय अहिल्या. महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना, भगिनींना, सर्व मित्र परिवाराला, सर्व माझ्या मेंढपाळ बांधव भगिनींना मानाचा जय मल्हार. आज पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी येतोय. पुन्हा तेच विषय, तेच समाजाचे प्रश्न आहेत, तोच आपल्या आरक्षणाचा विषय, तोच आपल्या आंदोलनाचा विषय. आणि त्याच्या बाबतीत पुन्हा काही ठिकाणी काही दुफळी माजण्याच्या चर्चा ज्या सुरू होत आहेत. आणि माझा सरळ सोपा मार्ग असतो. मला लुपून छुपून एकमेकावर वार करणं किंवा गनिमी कावा खेळायचं आहे तर ते शत्रूसोबत, आपल्यासोबतच्या लोकांसोबत गनिमी कावा मी कधी खेळत नाही. आता आपलं मुंबईचं आंदोलन झालं, त्याच्यामध्ये जे घडलं त्याच्यावरती मी काही लाईव्हच्या माध्यमातून माझं मत मांडलं. समोरच्यांनी काय बोलले, परत म्हणजे असं नसतं, तसं नसतं, लाईव्हच्या माध्यमातून नुसतं बोलणं सोपं असतं, हे खूप सोपं असतं, ते खूप सोपं असतं, अशा बऱ्याचशा काही गोष्टी बोलले लोक. बोलू देत, बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. आणि त्याच्यानंतर समाज बांधवांच्या ज्या काही हाल अपेष्टा झाल्या, त्यांना जो त्रास झाला, आणि पोलीस प्रशासनाला खास करून पुढे करून सरकारने जो भ्याडपणाचा जे स्वतःची लायकी दाखवली, त्याच्यावरून त्या सरकारची काय अवस्था झाली असतील. फक्त धनगरांचा हा सुनामी नुसता थोडासा, अख्खा सुनामी तर आलाच नव्हता, त्यातला थोडासा मुंबईच्या दिशेने नुसता निघाल्यावरती त्यांच्या कसं पाकपूक हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कशा प्रकारे सरकारची भिवून बुडाखाली लगेच त्यांच्या पाकपूक सुरू झाली. हे सर्व आपल्या सर्वांशी चर्चा करत असताना आपणा सर्वांच्या आणि धनगर समाजाच्या, सर्व माझ्या मित्रपरिवाराच्या, आणि त्यामुळे सर्वात प्रथम मी आज दादांना या सर्व गोष्टीची एक आठवण म्हणून श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो. कारण आज हा पहिल्यांदा लाईव्ह आहे दादा गेल्यानंतर. दादा हे कसे होते, काय होते, याच्यापेक्षा ह्या महाराष्ट्राचे एक भाग्यविधाते, एक उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी स्वतःची एक महाराष्ट्राला काम करायची पद्धत दाखवून दिली, असा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही. म्हणून सर्वात प्रथम मी दादांना आज हा लाईव्हशी आपल्याशी संवाद साधायच्या अगोदर आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. आता पुन्हा आपल्या ह्या चर्चेला पुन्हा सुरुवात करतो की जे काय आता हे घडतंय, आणि माझी सर्वात प्रथम प्रामाणिक भूमिका असते. जो डावपेच खेळतोय, जो समाजाच्या नावावरती स्वतःच्या राजकीय पोळ्या भासतोय, जो या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ साधायचा प्रयत्न करतोय, लाखो करोडो आमच्या बांधवांना वेटीस धरून काहीतरी थोतांड काहीतरी करत असेल, काहीतरी बनावटगिरी करत असेल, डावपेच खेळत असेल, तर तो आपला असू बाहेरचा असू, त्याला उघडं पाडणं हे माझं कर्तव्य. वेळोवेळी मी ते केलंय आणि करत राहणार. सांगायचा उद्देश आहे की आता एक 2 दिवसापूर्वी विष्णू कुराडे हे आपल्या समाज बांधवांनी, प्रत्येक आंदोलनात सक्रिय असतो, पुण्यामध्ये एक बैठक लावलेली आहे आरक्षणासंदर्भात. ॲक्च्युली विष्णूचं माझं त्या दिवशी बोलणं झालं, आपल्याला एक बैठक लावायची असं विष्णू मला बोलला होता. आणि मी पण म्हटलं ठीक आहे, सर्व समाज बांधवांशी आपण चर्चा करू, त्याच्यानंतर आपण बैठकीचं आयोजन करू, सर्व समाज बांधवांना बोलवू, कुणालाही बाजूला न ठेवता किंवा स्वतःच्या मनाने सगळं चालेल असलं आपल्याला बिलकुल पण करायचं नाही. जे पण करायचे ते सर्व समाज बांधवांना, सर्व आपल्या नेत्यांना, सर्वांना विचारात घेऊन, आणि तळागाळातील आपल्या सर्व मेंढपाळ बांधव असतील, भगिनी असतील, बांधव असतील, सर्वांना विचारात घेऊन जे पण करायचे ते करायचे. आणि 11 तारखेला पुण्यात बैठक लावली. मला बऱ्याच जणांचे फोन आले, आणि माझ्या मते त्याच दिवशी का त्याच्या दुसऱ्या दिवशी दीपक भाऊ बोराडेंचा त्या ठिकाणी एक असं फेसबुकला मी व्हिडिओ बघितला की 11 तारखेला आपण शिर्डीला सर्वांनी यायचे. ठीक आहे, म्हणजे शिर्डीला पण आपण जाऊ, पुण्यातल्या मिटिंगला पण जाऊ, आपल्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत मिटिंग आहे. परंतु हे असं का, म्हणजे हे तुम्ही कशासाठी करताय? जर का बैठक घ्यायची तर एकाच ठिकाणी कुठेतरी घ्या ना, एकाच ठिकाणी सर्व समाज बांधवांना बोलवा ना. तुम्ही तुमच्या काहीतरी मग कुठेतरी असं वाटतं की बाबा हिथं काय कुणाचं काय, कुणाला स्वतःचं नाव मोठं करायचंय का? मी म्हणत नाही कोण नाव मोठं करण्यासाठी करते किंवा स्वतःच्या फायद्यासाठी करते, परंतु मग हे करत असताना तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन एकच ठिकाण काय नाही निवडत. तुम्ही कधी पुणे, शिर्डी
पुन्हा अजून कोणतरी उठेल म्हणेल तिकडे जाऊ नगरला, परत कोणतरी उठेल मुंबईला जाऊ तिथं मीटिंग घेऊ. हे असं कवर चालणार. म्हणजे ह्या ज्या तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी चुली मांडायचा जो प्रयत्न आहे, मी कुणाचंही नाव घेऊन कुणाला बोलत नाही. परत नंतर बोटं घालायला सुरुवात करू नका. अगोदर माझं पूर्ण ऐकत जावा. आणि बोलायचं असेल तर त्याच्या तोंडावर, त्याच्या घरासमोर, त्याच्या ऑफिससमोर, त्याच्या जिल्ह्यात, त्याच्या तालुक्यात जाऊन बोलणारी तेवढी धमक पण ठेवतो. माझं म्हणणं आहे की ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आंदोलन पेटत असताना तुम्ही सर्वांना बरोबर न घेता कधी इकडं जा, कधी तिकडं जा, मग ह्याला नाही, मग मी करेल तेच खरं, हे कशासाठी करताय सगळं? आज मला पुन्हा शेकडो बांधवांचे कालपासून फोन येतात की आम्ही कुठे यायचं, आम्ही पुण्याला येऊ, आम्ही शिर्डीला येऊ, नेमकं यायचं कुठे? मी त्यात सर्व बांधवांना सांगितलं की बाबा ज्यांना शिर्डीला जमते त्यांनी शिर्डीला जावा, ज्यांना पुण्यामध्ये यायला जमते त्यांनी पुण्यात या. उद्देश सर्वांचा एकच असला पाहिजे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जो आपला आरक्षणाचा विषय हा गेली कित्येक वर्ष रखडलेला आहे, प्रलंबित पडलाय, तो आरक्षणाचा विषय सरकारने लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी, या सरकारला जागा दाखवण्यासाठी, या सरकारच्या जो यांनी झोपायचं सोंग घेतलेलं आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेऊन वेळोवेळी धनगर समाजाची जी फसवणूक केलेली आहे, धनगर समाजाची जी फसवणूक केली, ही फसवणूक पुन्हा पुन्हा होऊ नये. पिढ्या बर्बाद झाल्यात, पुन्हा पिढ्या बर्बाद होऊ नये. नुसत्या बैठका घेऊन चहा आणि वडापाव झोडून परत आपापल्या घरी जायचं, हे असले जे चाललेले धंदे हे बंद झाले पाहिजेत. आंदोलन करायचं जरूर, 1 नाही 2 नाही 8 नाही, महिनाभर करू. शेवटच्या डोकापर्यंत पार जेवर आलं तरी बेहतर. आणि तशीच वेळ आली तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, मैदानात उतरून 2 हात करण्यासाठी आणि युद्ध खेळायला आमच्यासारखे कार्यकर्ते हजारो आज महाराष्ट्रात आहेत जे स्वतःच्या अंगावर वार झेलायला तयार आहेत. परंतु तुम्ही जर का वाऱ्यावर सोडून समाजाला आंदोलन करत असाल आणि त्या ठिकाणी समाजाचं मग जे हाल होतात, जे त्यांना हालापेक्षा सहन करावी लागती, जे त्यांना वेदना होतात, त्रास होतो, कशा कशा प्रकारच्या यातना होतात, मग त्यांनी त्यांच्या निस्तराने या. त्या दिवशी मुंबईला येताना जालना, बीड, परभणी, लातूर आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात, तालुक्यातून जेवढे पण खास करून मराठवाड्यातून लोक येत होती ना, ज्या दिवशी 22 तारखेला मुंबईला आंदोलन होतं, 21 तारखेला, ती 20 तारखेला निघाली होती. काही लोक एवढ्या लांबून आली होती की त्यांना पुन्हा अर्ध्या रस्त्यातून आपल्या घरी पोहोचायला 2 दिवस गेले. कारण गाडीत त्यांची खायची प्यायची सोय नव्हती. पोलिसांच्या कचाट्यातून, म्हणजे पोलिसांनी जे त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली होती त्यापासून त्यांना सोडवायला कोण नव्हतं. त्यांना कुठल्या मार्गाने आपण आलोय आणि आता कसं जायचं हे माहीत नव्हतं. असे असंख्य शेकडो हजारो बांधव त्या दिवशी अक्षरशः त्यांच्या एवढ्या हालापेक्षा झाल्या. मग हे करतोय कुणासाठी हो तुम्ही? जर का ज्या बांधवांसाठी हा लढा उभा करतोय त्या बांधवांना जर का त्रास होत असेल, माझ्या भगिनींना त्रास होत असेल, माझ्या अनेक त्यात वयस्कर 70, 65, 75 वयाचे आमचे बांधव होते, त्यांना त्रास होत होता, ही कोण बघणार ह्यांच्याकडे? नुसतं आंदोलन करायचं म्हणजे गेलं, च्या मॅ छाती ठोकून भाषण केलं झालं. आणि जे हजारो बांधव आलेत, भगिनी आलेत, त्यांचं काय? देऊ वाऱ्यावर सोडून त्यांना. आला ना तुम्ही, भाषण ऐकलं ना माझं, आता जावा तुम्हाला कसं जायचंय तसं. हेच करायचं का? हेच करायचंय का आपल्याला? अहो, आपल्या तुमच्या एका शब्दावर तुम्ही एक हाक दिल्यानंतर हजारो बांधव ज्यावेळेस मुंबईच्या दिशेनं निघतो, त्या बांधवांना काय त्रास होत असेल, त्यांच्या काय खायच्या प्यायच्या, त्यांच्या सकाळच्या ज्या काय विधी असतात त्या, हे मी तुम्हा लोकांना मश्करी वाटत असेल, हे आम्ही बघितले डोळ्यांनी. सकाळी 5ला आलेले मुंबईत 2 वाजेपर्यंत त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण नव्हता, चहाचा काय पाण्याचा एक घोट नव्हता. मग ज्या बांधवांसाठी आम्ही लढतोय, ज्या बांधवांच्या जोरावरती, ज्या बांधवांच्या हिमतीवरती आम्ही हे आंदोलन उभं करायचं, त्यांच्या कशाही हाल होऊ देत, वाऱ्यावर सोडून द्यायचं त्यांना. याच्या अगोदरच या नालायक निर्डर सरकारने अशीच वाऱ्यावर सोडून पिढ्यानपिढ्या बर्बाद केले आहेत आणि आता आपण पण तेच करायचं का? हे असल्या आंदोलनात
माझी सर्व तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या. आंदोलन करत असताना विष्णू कुराडे असतील आणि दीपक भाऊ बोराडे असतील, तुम्ही माझ्यापेक्षा दीपक भाऊ मोठे अभ्यास आहे, आंदोलनात सक्रिय असतील, कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती नसेल आंदोलनाची, परंतु माझं एकच सांगणे, आंदोलन करत असताना सुरुवातीपासून शेवटचा जो निर्णय घ्यायचा आहे, हे निर्णय घेत असताना सर्वांना विचारात घेऊन घेतला तर हे आंदोलन पुढं शेवटच्या आपल्या निर्णय प्रक्रियेपर्यंत जाईल. तुम्ही जर का असं म्हणत असाल की मी जाऊन निर्णय घेतोय तोच निर्णय योग्य, असं कुणीही समजू नये. खास करून मी दीपक भाऊंना नाव पर्टिक्युलर घेऊन बोलत नाही, सर्वच जण. कारण बरेच जण म्हणतात तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून एकमेकावरती बोलू नका. आता मी जर का असं म्हटलं की चला आपण सर्वजण जाऊन तिथं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या तिथं पायघड्या घालू, त्यांना विनंती करू, त्यांच्यापुढे आपलं घोंगडान पदर पसरू, तर तुम्ही माझी वावा करताल का? ते तर आमच्या खानदानात कधी जमलं नाही आणि आमच्या बाप जन्मात केलं नाही आणि कोण पुढच्या पिढ्या 10 नाही 100 पिढ्या पण तसलं करणार नाही कधी. पण तुम्हाला हे सांगतोय की जो चुकतोय तो आपला असू बाहेरचा असू, त्याला चुकतोय म्हणायची दमक ठेवा. हे काय राजकारण चाललेलं नाही किंवा कुणाला आमदारकी, कुणाला खासदारकी, कुणाला काय महामंडळ पाहिजे म्हणून काय हा लढाई चालू ठेवलेलं नाही. मी माझं सांगतोय, बाकीच्यांचं कुणाचं असेल काय स्वार्थ त्या बाबतीत मला काही देणं घेणं नाही. मी माझं सांगतोय, हे चाललेला आहे लढा महाराष्ट्रातील कोट्यावधी बांधवांना न्याय मिळवून द्यायला. महाराष्ट्रातील कोट्यावधी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला या आरक्षणाच्या सुविधांचा फायदा व्हावा म्हणून थोडासा प्रचाराचं चालू आहे. आता काय झेडपे पंचायत समिती चालल्यात म्हणून, त्यामुळे कदाचित माझा आवाज येत नसेल तुम्हाला थोडा, त्यामुळे मी थांबून बोलतोय. मग सांगायचं आपल्याला हाच माझा उद्देश आहे की आज देखील पुन्हा तेच चित्र दिसते. 11 तारखेला पुण्यात या, 11 तारखेला शिर्डीला या. मग तुम्ही जर का 2-2 बैठका ठेवताय आणि तुमचा उद्देश प्रामाणिक धनगर समाजाला आरक्षण मिळावं असा आहे, तर कशाला 2-2 चुली मांडताय? एकाच घरात स्वयंपाक होणार आहे ना, एक कुटुंब आहे ना हे आपण. 2 चुली कशाला मांडताय? मग ह्याच्यातून काय कुणाला म्हणतोय मी, कुणाला काय स्वतःचा काय राजकीय काय फायदा किंवा स्वतःचा वैयक्तिक काय फायदा? मला पुण्यातली मीटिंग जेवढी जरुरी आहे तेवढी शिर्डीची सुद्धा जरुरी आहे. मी माझं सांगतोय, कारण दोन्हीचा उद्देश प्रामाणिक असेल आरक्षणासाठी तर दोन्ही ठिकाणी जाणं मला जावं लागणार आहे, कर्तव्य आहे माझं ते. एक समाज बांधव, एक सर्वसामान्य समाज बांधव म्हणून सांगतोय. आणि आता आंदोलन जर का करायचं असेल दोघांच्या आपल्या सर्वांच्या दोन्ही बैठकीतून, आता तिसरी कधी होती का काय माहिती, आता पुन्हा अजून 2 दिवसांनी अजून एखादा कोणतरी उठायचा, तिसरी एक बैठक लावली तिकडे, चला तिकडे. मग आम्ही हेच करत बसायचं का? आणि उद्देश जर का मुंबईला जाऊन पुन्हा आंदोलन करणं असेल, मुंबईमध्ये जाऊन पुन्हा हा धनगरांचा सुनामी एकदाच दाखवायचा आहे, एकदाच. आणि तो सुनामी असा दाखवायचा आहे की हे जे राजकीय बोकडेत नाही माजलेली, मी पुन्हा ह्यानं माजलेले का म्हणतो, निर्डावलेले का म्हणतो, कारण माजलेलं जे जनावर असतं ना त्याला कितीही मारा, किती हाड करा, किती त्याला रट्टे द्या, ते अजून माजल्यागत करतं, सुस्तावल्यागत, गांडारल्यागत करतं. म्हणून ह्यांना मी माजलेल्या जनावराची उपमा देतो या सरकारला. ह्यांना कशाचं काय देणं घेणं नाही, कसल्याच कोणत्याच गोष्टीचं. ह्यांना फक्त धनगरांच्या तोंडाला गाजर लावायचं, ते गाजर लावायचं, दाखवायचं, द्यायचं पण नाही. आणि आपली पण आता तोंडात मी शिव्या दिलं की येडझवी, असली येडझवी आहेत आजपर्यंत मिळालेले नेते की ते गाजर दरवेळेस पॉलिश करून ह्यांच्याच हाताने आपल्या पुढे आणतात. हे बघा नवीन गाजर आणलंय, पाहिजे का तुम्हाला, चला ह्यांच्या मागं. ही असली चुत्याची अवलादी आपल्यात पण काही आहेत जे आम्ही अनेक वर्ष बघत आलोय. आता कोणाची नावं नाही घ्यायची. आणि मग पुन्हा तेच आज 2025-26 मध्ये हे आंदोलन 5 वर्षांनी पुन्हा अजून कोणतरी तयार होईल, चला दिल्लीला जाऊ, मोदी. मग काय निघाले आमचे सर्व, येळकोट जय मल्हार, उदळा भंडारा, चालला धनगर जागा हो. अहो या घोषणा ठीक आहे दिल्या पाहिजेत, पण केव्हा द्यायच्या घोषणा?
जर का तुमचा समोरच्याचा उद्देश प्रामाणिक असेल तर त्यातून काही निष्पन्न होणं. आणि आता जर का आंदोलन करायचं असेल, मी स्पष्ट सांगतो, कोण ज्याचा पुढाकार घेते, मोरक्या बेरक्या सगळी गेली उडत. हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्वसामान्य बांधवांनी, भगिनींनी, मेंढपाळ बांधवांनी, सर्वसामान्य आपले जे वयस्कर वृद्ध लोक असतील सर्वांनी हातात घ्यायचे. सर्व ही आमचे बांधव कोट्यवधी हेच मोरके. तुम्ही ठरवाल ते तोरण आणि धोरण ते जाऊ दे गाढवाच्या ह्याच्यात. ते तोरण धोरण कोणाचं काय आता ऐकत बसू नका. निर्णय एकच ठाम घ्यायचा, मुंबईला चालायचे. GR हातात घ्या, आरक्षणाच्या अंमलबजावणीचे आदेश काढा. त्वरित ST आरक्षणाच्या जातीचे दाखले वितरण करण्याच्या प्रत्येक कलेक्टरला GR काढा. त्याच वेळेस या मुंबईच्या आझाद मैदान असेल किंवा अजून कुठं आपण जाऊ, तिथं भंडारा उधळून आणि पिवळे झेंडे फडकून ताटा माटा दिमाखाने निघू. पण जर का नुसतंच उगत चला, आले पोलीस भागो, आला अमुक चलो, आला आमदार पळाले, जिल्हाध्यक्ष BJPचा आला, ह्याचा आला, त्याचा आला, कोण अजून प्रवक्ता आला, फलाना आला, डिमका आला की आम्ही निघालो पळत. ज्याला जायचे गाडी घ्या आपली बुडाखाली आणि निघा. तुमचं ऐकत बसायला आता समाज इथं मोकळा नाही. आणि आमच्यासारखे हजारो बांधव, लाखो बांधव जे प्रामाणिकपणे आपल्या आरक्षणासाठी भांडतायत, आम्ही देखील मोकळे नाही. म्हणजे तुमचं उठलं म्हणण्यापेक्षा तुम्हाला अचानक जाग आली की तुम्ही पळत सुटणार आणि समाजाला नुसतंच आवाहन करणार. आणि तुमची बोंब कुठे पडते तुम्हाला तुमचंच काय देणं घेणं नाही का? त्या दिवशी मुंबईला जबाबदार व्यक्ती कोण आला नाही? सरकारचा आला? कोण आलं सांगा मला? उपमुख्यमंत्री आले, राज्यमंत्री आले, सचिव आला, कोण आलं? असा कोण जबाबदार व्यक्ती आला आणि तिथं असं सांगून गेला की आपल्याला ते आंदोलन स्थगित? ठीक आहे, पोलिसांचा दबाव होता, कोर्टाने परवानगी नाकारली होती. 100% आपण कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जायचं नाही किंवा कुठल्याही पोलीस खात्याच्या विरोधात जायचं नाही. पण शांततेत बसायला काय फरक पडत होता? शांततेत बसायचं. थोडे अख्ख्या मुंबईमध्ये मेंढर सोडायची किंवा लांबून येतात तर त्यांना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे, त्यांची खायप्याची व्यवस्था झाली पाहिजे, चहा पाणी नाश्त्याची त्यांची सोय झाली पाहिजे, हा विचार करणारा मी. त्यामुळं ह्याच्या पुढे आता आंदोलन आपल्याला करायचे, 100% करायचे, आक्रमक, जहाल करायचे. जहाल म्हणजे कुऱ्हाड घेऊन नाही निघायचं, पण आता मागं हटायचं नाही. जे काय होईल ते होईल. त्या आईला 50 वर्ष एखाद्या लांडग्यान कॉलेगत जगण्यापेक्षा 5च वर्ष जगू पण वाघासारखं फुल टाईट एकदम डॅशिंगनी. लिची पिची देता का निवेदन, फोटो काढा, पत्रकारांपुढं घ्या निवेदन. काय त्या निवेदनात नेले काय कुणाला तीच खबर नाही. आणि झालं की चलो आम्ही येतो पुढच्या अरे काय ते काय उरूस आहे वय दरवर्षी यायला गावचा. चालला उरूस संपला की चाललो, खेळण्यात बसले, सगळे फिरले, चाललो घरी. पुढच्या वर्षी उरूस आला की येतो आम्ही पुन्हा. जरा तरी लाज बाळगा, जरा तरी ह्या समाजाची कीव येऊ द्या रे. थोडी तरी ह्याच्या वेदना तुम्हाला कळू द्यात. बाद झालं हे. हजारो बांधव त्या दिवशी लाखो करोडो रुपये खर्च करून आले ते मुंबईला. 1 रुपया कुणाचा मेंदा नाही माझा समाज बांधव कुणाकडून घेतलाय. स्वखर्चानी 200, 500, 1000 जशी मिळेल तशी वर्गणी. काहींनी कुठून पैसे आणून तिथून ह्याच्याकडून कर्ज घेऊन आलेत काही लोक. काय तुम्ही समाजाची म्हणजे काय अवस्था करून ठेवणार? 11 तारखेला शिर्डीला, पुण्याला दोन्ही ठिकाणी आपलं जी बैठक लावलेली आहे. ज्यांना ज्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी जावा, माझं काही म्हणणं नाही. जिथं ज्यांना जमते तिथं जाऊ. फक्त दोन्ही बैठकीत आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा, कशा प्रकारे आंदोलन करायचं याचं पूर्ण प्लॅनिंग, आणि खास करून समाज बांधव भगिनी आणि आपले मेंढपाळ बांधव सर्वांचं कशा प्रकारे सोय, त्यांना कसा त्रास होणार नाही, त्यांची गैरसोय होणार नाही, प्रशासनाकडून त्यांना त्रास दिला जाणार नाही, ह्या सर्वांची काळजी ह्या बाबतीतच चर्चा झाली पाहिजे. वेडे वाकडे काहीतरी बडबड करत बसलात तर ते तुम्ही एकटेच माईक घ्या आणि बोंबलत बसा हॉलमध्ये. एक समाज बांधव माझा तिथं थांबणार नाही जो प्रामाणिक आणि स्वाभिमानी असेल, तो लाचार नसेल. तो फालतू चर्चा नकोय. आरक्षणाच्या बाबतीत अंमलबजावणी कशी होईल, लवकरात लवकर सरकारकडून ह्या अंमलबजावणीचा अध्यादेश कसा काढायचा, हे सोडून बाकीची फालतू चर्चा कोणाचीही ऐकून घेतली जाणार नाही आणि कुणी ऐकून घ्यायची पण नाही. कोण म्हणत असेल तुला गब्बस म्हणत असेल
त्याच्या थोबाडावर 2 शिव्या घालून जावा सरळ. लई शहाणा एखादा स्वतःला समजत असेल, आज तुम्हाला जे कोणी असेल जे हे आंदोलन करण्यासाठी पुढाकार तुम्ही घेताय किंवा आंदोलन करण्यासाठी तुम्हाला आज पुढे केलं जातंय, हे माझे हजारो लाखो बांधव तुमच्या मागं खंबीरपणे उभे आहेत, म्हणून तुम्हाला एवढी ताकद मिळते. त्यामुळे माझ्या सर्वसामान्य बांधव भगिनींना कमजोर समजू नका. हे जर का मागं हटले तर शेट तुम्हाला काही किंमत राहायची नाही. त्यामुळे प्रत्येक बांधवाचं मत ऐकून घ्या. तो चुकीचा असेल तरी त्याला नीट समजून सांगा. तुम्ही सभेत तुला लई कळतं का रे शहाण्या बस खाली, असली भाषा केली तर मग तिथं तुमचा माईक आणि तुम्ही काय बोंबलायचं ते एकटेच माईकवर स्वतःचं गुणगान गात बसा. बांधवांना माझी सर्वांना आव्हान आहे, विनंती आहे. विनंती म्हणण्यापेक्षा कर्तव्य समजा. सर्व महाराष्ट्रातील बांधव भगिनींना, सर्व मेंढपाळ बांधवांना 11 तारखेच्या बैठकीला जायचंय आपल्याला. जिथं तुम्हाला जमेल तिथं पुण्यात या, ज्यांना जमते, शिर्डीला ज्यांना जमते त्यांनी शिर्डीला जावा. मला पुण्यातून विष्णू कुराडेचा फोन आलता. शिर्डीचं मला काय माहिती नाही, मला कोणी सांगितलं नाही, फक्त मी सोशल मीडियावरती बघितलं. पण मला काय मानपानाची जरूरत नाही, निमंत्रणाची जरूरत नाही. समाजाचा कार्यक्रम आहे, जाणं माझं कर्तव्य समजतो आणि मी जाणार. परंतु आरक्षणाचा विषय सोडून फालतू गप्पा केल्या, फालतू गोष्टी बोललात, फालतू काहीतरी वायफट चर्चा बाडबाड केली तर तुमच्या थोंबाडात शेंदूर फासून तोंड बंद केली जातील. एवढंच माझ्या बांधवांना पण सांगते आणि खास करून मी पण सांगतोय तुम्हाला. नाहीतर अशी आंदोलनं होतील, लाखो करोडोंची बर्बादी होईल. आणि आपल्या पुढं जर का खऱ्या अर्थानं हा सरकार द्यायला जर का तयारी असेल, त्यावेळेस एक सुद्धा बांधवाला त्या गोष्टीमध्ये बिलकुल पण रस नसेल. अशी अवस्था बांधवांची, समाजातल्या, महाराष्ट्रातल्या बांधवांची करून ठेवू नका. प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे ही भूमिका तुम्ही शेवटपर्यंत पार पाडा. तुम्ही सांगाल त्या पद्धतीने सर्व तुमचे जे पण काही तुम्ही कामं सांगताल, मी पहिल्यापासून सांगतोय, झेंडे लावण्यापासून ते पोस्टर चिटकवण्यापर्यंतची तयारी या घनश्याम बापू हक्कीची. मला मोरके म्हणून पुढे घ्या, डोक्यावर घ्या, नाचवा, झेंडे उधळा आणि माझ्या नावाने घोषणा द्या आणि फटाकडे उडवा. इंटरेस्ट पण नाही मला. जे करतोय प्रामाणिकपणे, छातीठोकपणे करतोय आणि उघड उघड करतोय. झाकून तिकडे मुंबईला जाऊन चर्चा करा आणि हिथं आलं की माझ्या छातीत लगेच धनगरी रक्तय. हे असलं बेडक बोलणं बोलत नाही मी. जे मनात आहे तेच होटात, आणि जे होटात आणि मनात आहे तेच जनतेशी बोलताना बोलत असतो. एवढंच आपणा सर्वांना सांगायचं आहे. 11 तारखेला ज्याला जिथं जमते त्यांनी तिथं बैठकीला जावा. दोन्ही आपल्या आरक्षणाच्या बाबतीत, आपल्या समाज बांधवांच्या बैठकीत ज्याला जिथं जमते त्यांनी त्या ठिकाणी आरक्षणाचा विषय सोडून फालतू विषयामध्ये बिलकुल पण कोणाचं ऐकून घेऊ नका. एवढंच माझं आपणा सर्वांना सांगणे. जय मल्हार, जय अहिल्या.